सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक 10 मध्ये हमाल बांधवांना बसण्यासाठी निवारा शेड बांधण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून हमाल बांधवांची होती। या प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे हमाल बांधवांनी पाठपुरावा करत हे काम मंजूर करून घेतलं। या कामाचे भूमिपूजन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना इनामदार म्हणाले की मी कष्टकऱ्यांचा आणि सर्व हमाल बांधवांचा आभारी आहे। भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीने उभा राहिलेला असा हा बांधव आहे। या बांधवांसाठी काहीतरी करावं असं नेहमी सातत्यानं वाटायचं, पण त्याची सुरुवात जगन्नाथ दादांनी आज केली। मला याचा अभिमान वाटतो। हमाल नेते बजरंग खुटाळे म्हणाले, गेल्या 7 वर्षांपासून आम्ही या मागणीसाठी अनेक नगरसेवकांकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र याकडे कोणी लक्ष दिलं नाही। ज्यावेळी आम्ही ही मागणी जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे केली, त्यांनी याला तात्काळ प्रतिसाद देत काम मंजूर करून घेतलं। आज या कामाचे भूमिपूजन होत आहे, याबद्दल हमाल बांधवांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। या कार्यक्रमास माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, रिपाई युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, जमीर कुलणे, सूरज मामा पवार, आशुतोष कलगुटकी, हमाल नेते बजरंग खुटाळे, आशिष उर्फ मनोज गाडे, आनंदा उर्फ बापू ठोकळे, अरुण आठवले, संतोष सरवदे, अजय उबाळे, आशाताई साबळे, शालनताई वायदंडे, बळवंत वाघमारे, शिवाजी वाघमारे, गजानन कांबळे, मक्तेदार धनंजय रुपनर, विक्रम मोहिते, राकेश शिंगे, नितीन ठोकळे, संतोष कांबळे, प्रमोद कांबळे, गजानन गस्ते यांच्यासह इतर मान्यवर हमाल बांधव उपस्थित होते। निवारा शेड आणि पाण्यासंदर्भात आपले सर्वांचे लाडके नगरसेवक जगन्नाथ दादा, मी या कष्टकऱ्यांचा आणि सर्व हमाल बांधवांचा आभारी आहे की नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीनं उभारलेला हा आमचा बांधव आहे। या बांधवांसाठी काही ना काहीतरी करावं असं नेहमी सातत्यानं, पण त्याची जी सुरुवात ही जगन्नाथ दादांनी केली। जगन्नाथ दादा, तुमच्या सार्वजनिक जनामध्ये अनेक तुम्ही कामं केली, परंतु ह्याचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लागणार, कारण ही कष्टकरी लोक आहेत। त्यांचा आराम जो तुम्हाला त्यांना जे सुख लागेल त्याचा आशीर्वाद मिळेल। एकंदरीत जगन्नाथ दादांच्या 104 नजरेतून असं लक्षात आलं श्वेत भैया की येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये जगन्नाथ दादा एक प्रमुख जबाबदारी देण्याचा आम्ही नक्कीच निश्चित या ठिकाणी करू। कारण चौफेर विचार करून प्रभागाचा विचार करत असताना सुद्धा केवळ माझा वार्ड आणि माझा भाग, माझे मतदार हे न बघता सर्वांसाठी काम करणारं नेतृत्व हे मी पहिल्यापासूनच श्वेत भैया मी बघतोय। परंतु आता जगन्नाथ दादांनी कामातून लोकांच्यामध्ये स्थान निर्माण केलं। खरोखरच मला अभिमान वाटतो की अशा कार्यकर्त्यांच्यामुळेच आज आमची आरपीआय युती आणि भाजप हे लोकांच्यापर्यंत जात आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण अनेक चांगली कामं या ठिकाणी करू। श्वेत भैया, मला सांगायला अभिमान वाटतो की 2018 ते 2023 प्रचंड कामं झाली। 3 वर्ष आमची, 1 वर्ष पुरामध्ये आणि 2 वर्ष कोरोनामध्ये गेले असतील तर दादा तुम्हाला कामं मोजायला लागली असती। अशा पद्धतीनं आता मी दादांना सांगितलं आहे की आता प्रभाग 10 तर तुमचा आहेच, परंतु तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा लक्ष घाला। जे नवीन लोक आहेत त्यांना मार्गदर्शन करा। अशा सगळ्या कष्टकरी बांधवांचं ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण कार्यसम्राट सुधीरदादा गाडगीळ असतील, भाजप असतील, महापालिका असतील यांच्या माध्यमातून आपण पूर्ण करूया। आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत। आज विश्वकर्मा योजना आहे, त्यामध्ये 12 पदवीधर जे लोक आहेत त्यांच्यासाठी आज योजना आहे, ती सुद्धा प्रफुल्ल भैया तुम्ही या माध्यमातून या आपल्या आभा कार्ड आहे ते शासनाचे दादा दुसऱ्या सुद्धा योजना या लोकांना कशा उपयोग पडतील इथून भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे। परत एकदा दादांचं मी सर्व सांगलीकरांच्या वतीनं मनापासून आभार मानतो, कारण मला सुद्धा आवडलेलं हे काम आहे। अतिशय चांगलं काम आपल्या हातून करते, त्याबद्दल भविष्य काळासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा।